मागील 100 वर्षापासून चालत आलेली कुस्त्यांची परंपरा आजही कायम आहे. श्री हाजी सय्यद साहेब उरूस निमित्त भव्य जंगी कुस्त्यांची दंगल मौजे पळसगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथं 100 वर्षांची परंपरा कायम राखत वसमत तालुक्यातील पळसगाव या ठिकाणी कुस्त्यांची भव्य दंगल हाजी सय्यद साहेब उरूस निमित्त मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये पार पडली. हाजी सय्यद साहेब उरूस निमित्त सर्वच बड्या नेत्यांनी देणगी दिल्याचं दिसून आलं. या कुस्ती दंगलीसाठी फार दुरून दुरून पहिलवान आल्याचं दिसून आलं. यात्रा ही अशीच मोठी असल्याचं दिसून येत आहे आणि या यात्रेसाठी महिला पाहुणे मंडळी फार दुरून आल्याचं बोलताना दिसून आलं. पळसगाव येथील सर्वच नागरिकांचा आनंद उत्साह दिसून येत होता. या कुस्ती दंगल तसंच यात्रेसाठी पळसगाव येथील समस्त गावकरी मंडळींचं सहकार्य लाभलं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुत एकनाथ बाळकृष्ण मांबडे सावकार हे होते. पळसगाव ही बऱ्याच दिवसापासून कुस्त्याची ही दंगल घेतो. शेतकरी दररोज काही दुसऱ्या कार्यक्रमाला कुठल्या जाऊ शकत नाही. आमच्या इथल्या शेतकऱ्यांच्या आनंदाकरता आणि येणाऱ्या यात्रेतील सगळ्या लोकांकरता हाजी साहेबाच्या दर्शनाला बरेच बाहेरचे येतात आपलं नागरिक आणि त्यांचं सगळं म्हणजे इथं काहीतरी नवीन आहे असं पाहण्याकरता येतात. त्या दंगली जोरदार होतात. त्याचे बक्षीस बी आमचे देणारे आहेत. त्याप्रमाणे इथले व्यवस्थिशीर होते खुर्ची. या ठिकाणी मी प्रथमतः आमच्या गावचं पळसगाव या ठिकाणी अनेक वर्षापासून चालत आलेला हा हाजी साहेब यांचा ठिकाणी उरूस आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या ठिकाणी संपूर्ण गावकरी मंडळीच्या वतीनं कुस्त्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर या ठिकाणी संपूर्ण जवळपासचे पंचक्रोशीतले जे पैलवान आहेत ते पूर्ण या ठिकाणी येतात आणि यावर्षी आमचं प्रथम बक्षीस आहे 11,101 रुपया आणि द्वितीय बक्षीस आहे 7,101 रुपया. तृतीय बक्षीस आहे आणि 5,001 रुपया. असं अनेक दिवसापासून चालत आलेलं आहे आणि याही वर्षी अतिशय जोमात आणि आनंदामध्ये कुस्त्या होतील याची आम्हाला शाश्वती आहे. पळसगाव मी या गावचा प्रथम नागरिक आहे आणि आमच्या इथं श्री हाजी सय्यद साहेब यांच्या उरुसानिमित्त व गावकऱ्याच्या सर्व याच्या निमित्त कुस्त्याची दंगल भव्य कुस्त्याची दंगल होत आहे. तरी बी महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणाहून मोठ्या संख्येने मल्ल येत आहेत आमच्या इथं कुस्ती खेळण्यासाठी आणि जवळपासचे समजा आपल्या परिसरातील सर्व नागरिक आपल्या इथले सर्व नागरिक इथं कुस्त्या पाहण्यासाठी बी येत आहेत मोठ्या संख्येने आणि हे पारंपरिक समजा किती वर्षापूर्वी असं कुस्त्याचं दंगल चालू आहे. तरी आमच्या इथले वाल्मिक दादा पैलवान आमचे समजे मिळून चांगलं हे करतात. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.